थांबा फोटो नाही आला चांगला बस तुम्हाला सर हा बरे थांबा थांबा फोटो प्राण साहेब फोटो मागे सारखा 1 मिनिट थांबा एक ग्लास दिसत नाही अमोल ग्लास दिसत नाही ग्लास मला वाटते वळसे पाटील साहेब या ठिकाणी बोलतील. हिरड्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. हिरड्याची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. अखिल भारतीय हिरडा नुकसान भरपाईची मागणी लावून धरली आणि त्यासाठी 7 दिवस डॉक्टर अमोल वाघमारे, नारायण वायाळ, भीमाबाई लोकरे, रोशन पेकारी, कमलताई बांबळे या सगळ्यांनी उपोषण केलं. खरं म्हणजे मला थोडं आश्चर्य वाटतं की गेले 4 वर्ष हे आदिवासी समाजाला आपल्या न्यायिक मागण्यासाठी, हक्काच्या मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. आता मी त्या भूतकाळात जाणार नाही, का झालं, कसं झालं, परंतु असं व्हायला नको होतं. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंबेगाव तालुक्यामधले, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त उपजीविकेचं साधन म्हणजे हिरडा आहे. प्रत्येक वर्षी हिरड्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या तर सतत चालू असतात. खरं म्हणजे हे का होतं, कायमस्वरूपी त्याचं एक धोरण ठरलं पाहिजे, ही ह्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आणि आज या उपोषणाला गेले 7 दिवस जे उपोषणकर्त्यांच्या व्यतिरिक्त राजू घोडे, अशोक पेकारी आणि त्यांचे सगळे सहकारी आमचे विजय अडारी, अमोल अंकुश, संजय गवारी ही सगळी मंडळी समर्थपणे ह्या सगळ्या उपोषणकर्त्यांची साथ देत आहे. माझ्या कानावर हा विषय खूप प्रामाणिकपणे, प्रांजळपणे मी कबूल करतो की 10-15 दिवसापूर्वी डॉक्टर अमोल वाघमारे, राजू घोडे आणि काही मंडळी माझ्याकडे आले की हा प्रश्न आहे. तोपर्यंत हा प्रश्न माझ्याकडे तसा आला नव्हता. ज्या वेळेला आला मी समजून घेतलं, विभागीय आयुक्ताच्या कार्यालयानं एखादी गोष्ट पाठवली आहे, रेकमेंड केली आहे आणि त्याला मंत्रालयातले प्रशासकीय अधिकारी दाद देत नाही, हीच मुळात आश्चर्यकारक गोष्ट होती. त्याच्याहीपेक्षा कळस म्हणजे आपल्या विभागाचे सन्माननीय मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी 2-3 वेळा बैठका घेतल्या तरीसुद्धा अधिकारी दाद देत नाही. म्हणजे हे मनाला पटण्यासारखं नव्हतं. का असं होतं आहे? माझ्याकडं मांडला प्रश्न. मी माझ्या परीनं ज्या वेळेला यांना असं विनंती केली होती डॉक्टर अमोल वाघमारेंना की 5-6 दिवसापूर्वी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव येणार आहे, आपण जर आपल्या मागण्या घेऊन तिथं आलात तर तिथं आपला काहीतरी प्रश्नाला तोडगा निघू शकेल. आपल्याला जमला नाही, आपण दुसऱ्या कामात व्यस्त होतात. श्रीकांतला मी विषय मांडला, तिथं जाहीरपणे बोललो भाषणामध्ये, देवळे या ठिकाणी. तिथं जवळजवळ नाही म्हटलं तरी 5-6 हजार आदिवासी समाज उपस्थित होता आणि प्रामुख्यानं मी जी मागणी मांडली ती ह्याच विषयावर मांडली आणि श्रीकांतनं तिथं जाहीर केलं की ह्या प्रश्नाचा मी तोडगा काढतो, मी मुख्यमंत्र्याच्या कानावर घालतो, अधिकाऱ्यांशी बोलून घेतो. त्यानंतर आपली 19 फेब्रुवारी तारीख आली, शिवजयंतीचा उत्सव. त्याच्या आदल्या दिवशी 18 तारखेला मी बघितलं, आपण सगळेजण मला भेटलात परत लांडेवडीला. मी वातावरण पाहिलं, घोडेगावपासून आदिवासी समाजाचे लोक रस्त्यावरून लाँग मार्च आपला चालू होता. प्रश्न काय सुटत नव्हता, कुठंतरी याला व्यापक स्वरूप यायला लागलं होतं आणि कुठंतरी थांबलं पाहिजे. मी आदरणीय वळसे पाटलांशी फोनवर बोललो. दुसऱ्या दिवशी
वळसे पाटील, मी 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, आम्ही असे 5 जण हेलिकॉप्टरनं राजभवनावरून शिवनेरीवर यायला निघालो. सुरुवातीला आम्ही दोघंच तिथं उपस्थित होतो. जवळजवळ 20 मिनटं दिलीपरावांनी मी चर्चा केली की ह्याच्यावर तातडीनं तोडगा काढला पाहिजे, उपाय केला पाहिजे. त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आले, अजितदादा आणि देवेंद्रजी. मग आम्ही दोघांनी ठरवलं ह्या दोघांना त्यांच्याशी चर्चा करायची. मग त्यांच्या कानावर घातलं. अजितदादांनी पटकन सांगितलं की हा विषय गंभीर आहे, काही करून मग दिलीपरावांनी सजेस्ट केलं की येणाऱ्या या 20 तारखेच्या दरम्यान 21 तारखेच्या दरम्यान तुम्हाला जर घेता आलं तर घ्या. तर दोघांनी सांगितलं की याला काही हरकत नाही, आपण घेऊ. आम्ही त्यांना ही पार्श्वभूमी सांगितली की राज्य सरकारनं 2020ला कोकण भागामध्ये चक्रीवादळाचं नुकसान झालं त्यावेळेला 800 कोटी रुपयाची अनुदान हे खास बाब म्हणून दिलं. इथं फक्त 15-16 कोटी रुपयाचा प्रश्न आहे. दोघांनाही ते पटलं. दिलीपरावांनी व्यवस्थित समजून सांगितलं, मी सांगितलं इथली परिस्थिती काय. त्याच्यानंतर असं ठरलं की मुख्यमंत्र्यांना कोण सांगायचं. पण दिलीपराव म्हणाले मुख्यमंत्र्यांशी तुम्हीच बोलून घ्या. जुन्नरचा कार्यक्रम चालू असताना स्टेजवर मी त्यांच्या कानाशी बोललो की हा प्रश्न खूप गंभीर आहे, बाकी काहीच तुम्ही जाहीर करू नका, पण ह्या ठिकाणी हे जाहीर केलं पाहिजे. ते मला म्हणाले लिहून द्या मला. मग तो पॉईंट त्यांना लिहून दिला. अजितदादा त्यांच्या कानात बोलले की सुटलं पाहिजे आणि दिलीपरावांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे, हा काय मोठा प्रश्न नाही आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी तिथं जाहीर केलं. आणि जाहीर केल्यानंतर नुसतं जाहीर नाही केलं तर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, फेसबुक अकाउंटवर त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की त्यांना अनुदान देण्याची मी घोषणा केलेली आहे. त्यामुळं आता त्याच्यामधून सुटका नाही आहे. सरकारला सुटका नाही, अधिकाऱ्यांना सुटका नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे अनुदान, ही नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशा प्रकारचं धोरण आता आपण सगळ्यांनी आखलं आहे. डॉक्टर अमोल वाघमारे आपण बोलला त्याप्रमाणे हे ठीक आहे, हा नुसता 15 कोटी रुपयाच्या ह्या चालू असलेल्या नुकसान भरपाईचा प्रश्न नाही. हे एक धोरण ठरणार आहे, ही एक पॉलिसी होणार आहे. भविष्य काळामध्ये अशा प्रकारची काय नुकसान झाली तर ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी उद्या जी निर्णय कॅबिनेटमध्ये होणार आहे त्या निर्णयाचं अनुकरण भविष्यामध्ये करावं लागतं. अशा प्रकारचं धोरण आता आपण सगळ्यांनी आखलं आहे. डॉक्टर अमोल वाघमारे आपण बोलला त्याप्रमाणे हे ठीक आहे, हा नुसता 15 कोटी रुपयाच्या ह्या चालू असलेल्या नुकसान भरपाईचा प्रश्न नाही. हे एक धोरण ठरणार आहे, ही एक पॉलिसी होणार आहे. भविष्य काळामध्ये अशा प्रकारची काय नुकसान झाली तर ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी उद्या जी निर्णय कॅबिनेटमध्ये होणार आहे त्या निर्णयाचं अनुकरण भविष्यामध्ये करावं लागणार आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला या भविष्य काळामध्ये होईल. माझी अशी अपेक्षा आहे की आदिवासी भागातले प्रश्न, आदिवासी समाजाला आंदोलन करायची गरज पडता कामा नये अशा प्रकारची धोरणं, जी काही महत्त्वाचे विषय असतील त्याच्यावर आपण घेतले पाहिजे. मग पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, हिरड्याच्या भावाचा प्रश्न असेल, नुकसान भरपाईचा प्रश्न असेल, ह्या प्रश्नासाठी सगळ्यांनी, मला आनंद आहे, सगळे पक्ष, सगळे नेते एकत्रित आले आणि ह्या प्रश्न सुटावा ह्यासाठी सगळ्यांनी मनापासून ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. मी सगळ्यांचं आणि विशेष करून मगाशी आता बंटी पाटील मी बोललो की आपण विनंती करू यांना, पण आता आपल्याला सुद्धा त्यांचं म्हणणं पटलेलं आहे. मला खात्री आहे, सरकारला खात्री आहे, आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ह्या निर्णयाचं नक्कीच रूपांतर आपल्या निर्णयामध्ये होणार आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही जो निर्णय घेतला आहे हां, तुमच्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि ज्यांनी आपल्या आंदोलनाला, आपल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिला त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. हिरड्याच्या विषयीचा जो विषय आहे तो किसान सभा आज नाही लावून धरला. डी.के. वळसे पाटील साहेब खूप जुने पत्रकार आहेत, त्यांना माहीत आहे. आमचे ॲडव्होकेट नाथा शिंगाडे, शंकर विठू केंगले यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे. 14 दिवस जेल भोगलेत. हा सगळा इतिहास आहे. आज आम्ही काही मंडळी परत सगळी किसान सभा म्हणून काम करतो आहे. हिरड्याच्या नुकसान भरपाईचा जो मुद्दा आम्ही 3-4 वर्ष लावून धरला आहे.
ते अत्यंत अभ्यासाच्या कसोटीवर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो याच्यासाठी आहे की आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना जर एकदा हिरड्याची नुकसान भरपाई मिळाली तर त्याच्यानंतर त्याचं अधिकृत धोरण ठरून या पुढच्या काळात क्लायमेट चेंजचा परिणाम होऊन आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना हिरड्याच्या नुकसान भरपाईचा वेळोवेळी फायदा होईल. आजपर्यंत हिरड्याला नुकसान भरपाई कधीही मिळालेली नाही, ती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. आणि ह्या सगळ्या आंदोलनातून मी त्याच्यात आता काही जात नाही, राजूनी सांगितलं आहे, त्याच्यामुळे हे सगळं आंदोलन आम्ही 7 दिवस उपोषण केलं. काही त्रास होतो काय तो सगळा भाग सोडा, तो ठीक आहे, हे आंदोलकांचं ते नवीन नाही आहे आमच्यासाठी. पण मी आपण सगळेजण ह्या तालुक्यातले विविध पक्षाचे नेते आलात, मी आपल्याला विनंती याच्यासाठी करण्यासाठी खरं म्हणजे उभा राहिलो की पक्षीय मतभेद, राजकीय मतभेद, कधीकधी काहींचे व्यक्तिगतही असतात, हे सगळं एका बाजूला असतं. परंतु समाजहित आणि जनतेची बाजू लक्षात घेऊन आपण सगळ्या ह्या जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने एकत्रित येणं आवश्यक असतं. ते प्रश्न काही तात्कालिक प्रश्न असतात, काही धोरणात्मक असतात. आज आपण ज्या प्रश्नावर एकत्रित आलो आहे तो तात्कालिक प्रश्न नाही आहे, तो धोरणात्मक प्रश्न आहे. आणि माझी तालुक्यातल्या आपल्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे की आपण आपल्या तालुक्यातला तो पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल, आपण धोरणात्मक प्रश्नांवर ह्याही पुढच्या काळामध्ये राजकीय वैचारिक मतभेद बाजूला ठेवत एकत्रित येऊयात, संवाद ठेवूयात. कोण छोटं आहे, कुणाची ताकद किती आहे, कुणाची मोठी, याच्यापेक्षा वादसंवाद, आपली भारताची परंपरा वादसंवादाची आहे, आपण संवाद ठेवूयात. आणि ह्या तालुक्याला अजून चांगलं पुढं घेऊन जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं स्मरण करत, त्या सगळ्यांना सल्यूट करत, अजूनही काही जे प्रश्न असतील, धोरणात्मक असतील, तात्कालिक असतील, त्याच्यातून मार्ग काढण्याचा सगळेजण प्रयत्न करूयात. ह्या आंदोलनाला सगळ्या पक्षांच्या, म्हणजे काही पक्ष अपवाद असतील त्यांचं मी काही परंतु ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला, मी आता परत नावं घेत नाही, राजूंनी सांगितलं, त्या सगळ्यांचं किसान सभेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून, प्रत्यक्ष एक उपोषणकर्ता म्हणून आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि आत्ता विवेकदादांनी जी सूचना केली तिचं स्वागत करतो. पण दादा, परत विनंती करतो की रात्री आम्ही वळसे पाटील साहेबांना आम्ही 15 ते 20 मिनटं चर्चा केली. खूप चांगली चर्चा झाली, खूपच चांगली झाली. त्यांनी सांगितलं आणि त्यांनीसुद्धा आमचा हा हट्ट मान्य केला की चालेल, तुम्ही उपोषण सोडताय, गावागावातली आंदोलनं जरा थांबवा, हेही तुम्ही मान्य केलं आहे. 25पर्यंत तुम्ही बेमुदत धरणे करा, काही हरकत नाही. कारण त्यांनाही मदत पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांचा, ते कॅबिनेट मंत्री असतानासुद्धा मंत्री महोदयांनासुद्धा त्या मदत पुनर्वसन विभागाच्या उपसचिवांच्या काय मागं लागावं लागलं. 2 माणसं त्यांनीच सांगितलं आम्हाला किंवा मलासुद्धा त्यांच्या मागं लागून ते सगळं त्यांना दम द्यावा लागला, हे करावं लागलं एवढं मदत विभागाच्या लोकांचा. तर त्याच्यामुळे ते त्यांच्या बाजूने प्रयत्न करतील, दादा त्यांच्या बाजूने करतील, अजून इथले खासदार असतील, आमदार असतील, जे कोणी अजून लोकप्रतिनिधी असतील ते त्यांच्या सगळ्या बाजूने प्रयत्न करू. आणि आम्हीसुद्धा उपोषणाचा मार्ग थांबून आपल्या सगळ्यांच्या सूचनेला, विनंतीला मान करून थांबवतो आहे. परंतु 25पर्यंत आपण बेमुदत धरणे शांततेने आपली चालू ठेवू, त्यांच्यावर मदत पुनर्वसन विभागावर तो प्रेशर ठेवू. 25ला एकदा शासन निर्णय झाला, आपण सगळे 10 मिनटं लागेल तर इथं जमू, तेव्हा लिंबू सरबताचा विषय येणार नाही, तेव्हा पेढ्यांचा विषय येईल. आपण सगळे एकमेकाला पेढा भरू. हा 15 कोटीचा छोटा रक्कम आहे, हे मला माहीत आहे, पण हा 15 कोटीचा रकमेचा विषय नाही आहे, हा धोरणात्मक निर्णय आहे. आदिवासींच्या मुख्य उपजीविकेच्या हिरड्याला नुकसान भरपाई देण्याचा एक धोरणात्मक ऐतिहासिक निर्णय होतो आहे. त्याचं आपण पेढे खाऊन एकमेकाला स्वागत करूयात. आणि याच्या पुढच्या काळातसुद्धा एकत्रितपणाने काही धोरणात्मक आणि तात्कालिक प्रश्नांवर एकत्रितरित्या काम करू, संवाद ठेवू, मतभेद टाळू. व्यक्तिगत आमच्या बाजूने आम्ही ते कधीही होत नाही, किसान सभेच्या बाजूने ते सगळं करूयात.